हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन्स हा पॉईंट बघणार आहोत. शॉर्ट नोटसाठी हा आपल्याला एक्झामसाठी विचारला जातो. मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन म्हणजे काय? ओके, मग मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन म्हणजे काय? तर एका कंपनीचं किंवा ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट म्हटलं, ओके, आता ऑर्गनायझेशन म्हटल्यानंतर तिथे वेगवेगळे डिपार्टमेंटच्या अंडर वेगवेगळी कामं चालू असतात. प्रत्येक ठिकाणी काय करणं, टॉप लेवल मॅनेजमेंटला लक्ष देणं शक्य नसतं किंवा त्यांच्यासाठी ते काय होऊ शकतं, कुठेतरी ताणाचं काम होऊ शकतं. कारण का, जर तुम्ही सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही टॉप मॅनेजमेंटपर्यंत नेलात तर आपोआपच टॉप मॅनेजमेंटचा जो फोकस असतो, जो मेन त्यांचा जो एम असतो किंवा त्यांना जिथे फोकस करणं इम्पॉर्टंट आहे त्यांचं ते लक्ष कुठेतरी काय होऊ शकतं, विचलित होऊ शकतं. त्यामुळे काय करतं टॉप लेवल मॅनेजमेंट, काय करतं मग अशा वेळी की जे खरंच खूप महत्त्वाचे डिसिजन आहेत किंवा ज्यांच्यावर काय करणं, त्यांचं गायडन्स घेणं आवश्यक आहे, असेच काही जे इम्पॉर्टंट्स पॉईंट आहेत किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो जे लोअर लेवल मॅनेजमेंट किंवा मिडल लेवल मॅनेजमेंटकडनं असे काही प्रॉब्लेम असतील जे सॉल्व्ह होऊ शकत नाहीत, तेवढेच प्रॉब्लेम किंवा तेच मॅटर काय करतं टॉप लेवल मॅनेजमेंट काय करतं, आपल्यापर्यंत आणण्यासाठी परमिशन देतं. म्हणजे काय, तर थोडक्यात टॉप लेवल मॅनेजमेंट हे आपल्या खालील म्हणजे मिडल लेवल आणि लोअर लेवल मॅनेजमेंटला त्यांच्या स्तरावरचे प्रॉब्लेम किंवा ॲक्टिव्हिटी करून घेण्यासाठी जे अधिकार लागतात ते त्यांना काय करते, देऊन टाकते. आणि ती त्यांना काय सुचवते की समजा खरंच खूप इम्पॉर्टंट आहे किंवा ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने एखादा डिसिजन जर खूपच इम्पॉर्टंट असेल किंवा तुमच्याकडून एखादा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होत नसेल तर असेच जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही काय करा, आमच्यापर्यंत म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटपर्यंत घेऊन या. ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी कंट्रोल सिस्टीम आहे त्याला काय म्हटलं जातं, मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. की जेणेकरून काय होतं, तर टॉप लेवल मॅनेजमेंटला त्यांचा जो मेन फोकस असतो ऑर्गनायझेशनचा विस्तार किंवा ग्रोथ करण्याचा, तिथे लक्ष केंद्रित करणं काय होऊ शकतं, सोपं पडतं. त्याच्यासोबतच दुसरा फायदा काय होतो, तो मिडल लेवल आणि जे लोअर लेवल मॅनेजमेंट असतं त्यांनासुद्धा आपल्या कॅपॅसिटीज समजतात, त्यांनासुद्धा काही प्रमाणात अधिकार दिल्यामुळे ते सुद्धा काय होतात, कुठेतरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये किंवा ऑर्गनायझेशनच्या कारभारामध्ये आपला हातभार लागतो आहे, यामुळे ते सुद्धा कुठे काय होऊ शकतात, सॅटिस्फाय होतात. ओके, कन्सेप्ट लक्षात आली आहे. मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन म्हणजे काय, तर ही एक कंट्रोल सिस्टीम आहे की ज्याच्या थ्रू काय केलं जातं, तर टॉप लेवल मॅनेजमेंट काय करते, तर आपल्या जे सगळ्यात खूप इम्पॉर्टंट डिसिजन असतात किंवा जिथे त्यांच्या खालील जे एम्प्लॉईज किंवा जे मॅनेजमेंट असतात मिडल लेवल आणि लोअर लेवलमध्ये काम करणारे, ते जिथे कमी पडतात किंवा त्यांच्याकडनं जे सॉर्ट आऊट न होणारे प्रॉब्लेम असतात तेच सॉल्व करण्याकडे काय करतात, लक्ष केंद्रित करतात. ओके, मग इथे म्हटलं आहे बघा, मॅनेजर कॅनॉट कंट्रोल एव्हरी ऑर्गनायझेशन ॲक्टिव्हिटी. मॅनेजर हे सगळ्या म्हणजे कोणतं टॉप लेवल मॅनेजमेंट हे सगळ्या ऑर्गनायझेशनच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, प्रोडक्शन डिपार्टमेंटचं असेल, सेलिंग, फायनान्स, या सगळ्या ठिकाणी काय करू शकत नाहीत, लक्ष केंद्रित करू शकत नाहीत किंवा नियंत्रण ठेवू शकत नाहीत. दिस इज नायदर डिझायरेबल नॉर पॉसिबल विदिन द फ्रेम ऑफ टाईम, मनी अँड रिसोर्सेस कन्सल्टेड. हे त्यांच्याकडनं काही वेळा काय होऊ शकतं, शक्य होत नाही त्यांना. कारण का, तर टाईमचा विषय असेल, मनीचा विषय असेल किंवा रिसोर्सेसचा विषय असेल. ओके, त्यानंतर मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन इज द कन्सेप्ट दॅट मॅनेजर यूज टू फोकस ऑन की एरियाज ऑफ बिझनेस परफॉर्मन्स इन्स्टेड ऑफ लुकिंग at the business as a whole. The idea behind management by exception is that managers should only spend their limited and valuable time to important, more tactical or even strategic objective. म्हणजे काय, तर मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन ह्या कंट्रोल सिस्टीममुळे मॅनेजर्स काय करतात, जे बिझनेसच्या दृष्टीने किंवा ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट व्हॅल्युएबल जे डिसिजन्स असतात किंवा जे एरिया असतात तिथेच काय करू शकतात, आपला वेळ जो असतो तो स्पेंड करू शकतात. म्हणजे थोडक्यात त्यांचं जे फोकस असतो तो त्यांना काय करू शकतो, म्हणजे त्यांचा जो टाईम असतो तो योग्य ठिकाणी किंवा योग्य गोष्टीसाठी ते काय करू शकतात, वापरू शकतात. ओके, मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन इज अ पॉलिसी बाय विच मॅनेजमेंट डिवोट इट्स टाईम टू इन्व्हेस्टिगेटिंग ओनली दोज सिच्युएशन इन विच ॲक्च्युअल रिझल्ट डिफर
सिग्निफिकंटली फ्रॉम प्लॅनेड रिझन, म्हणजे जिथे त्याने ठरवून दिलेल्या गोष्टीपेक्षा एखादं वेगळं काम होत असेल किंवा त्यांना जे अपेक्षा असते त्याच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडत असेल तर तिथे ते काय करू शकतात, ह्या मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन या सिस्टीमद्वारे लक्ष देऊ शकतात. ओके. दस इन मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मॅनेजर ओनली इंटरव्हन्स व्हेन द एम्प्लॉईज फेल टू मीट देअर स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स इवन व्हेन द डेव्हिएशन इज नॉट सिग्निफिकंट इट इज नॉट रिपोर्टेड टू द मॅनेजमेंट. म्हणजे काय तर जिथे एम्प्लॉईजचं जे परफॉर्मन्स आहे ते त्यांना ठरवून दिलेला परफॉर्मन्सपेक्षा म्हणजे स्टँडर्ड परफॉर्मन्स प्रमाणे होत नसेल किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे मिडल लेवल किंवा लोअर लेवल मॅनेजमेंटकडनं एखादा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकत नाही असं जर त्यांना वाटलं तर ते काय करू शकतात, टॉप लेवल मॅनेजमेंटला त्याचा रिपोर्ट करू शकतात. ओके. आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल. चालेल मग. थँक्यू.